आता आपण आलो आहोत एलिव्हेटेड नेचर ट्रेल निसर्ग उन्नत मार्ग. तर माझ्या मागे तुम्ही बघू शकता बघा, त्यांनी वॉकवे बनवलेला आहे आणि ते पूर्ण. नमस्कार मंडळी, मी आदित्य स्वागत करतो तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललो आहे मलबार हिल येथे असलेल्या एलिव्हेटेड नेचर ट्रेल म्हणजे निसर्ग उन्नत मार्ग हे एक्सप्लोअर करायला चाललो आहे आपण. तर माझ्यासोबत आहे परेश, तुम्ही मागे बघू शकता, तो पण आपल्या ब्लॉगमध्ये आला आहे खूप वेळा. तर आता आपण चाललो आहे मलबार येथील निसर्ग उन्नत मार्ग एक्सप्लोअर करायला. तर चला तर मग आपण जाऊया, चला लेट्स गो. तर ते समोर बघताय ते स्टेशन ग्रँड रोड रेल्वे स्टेशन आणि समोर बघताय तो बस स्टॉप. तर समोर ना आपल्याला बस पकडायची आहे. तर आम्ही आता बस स्टॉपला पोहोचलेलो आहे. तर इथून बस नंबर आहे A105 आणि 42 नंबरची बस पकडायची आहे आणि जायचं आपल्याला कमला नेहरू पार्क. समोर बघताय ती A42 बस इथे आलेली आहे. तर आपल्याला इथे या बसने जायचं आहे आपल्याला. पर पर्सन 6 रुपये तिकीट आहे. आम्ही दोघांची एकामध्येच काढली तर 12 रुपये तिकीट झाले आमचे. पूर्ण चढण चढावं लागते ते जायला. बसमध्ये दादा मिळाला, त्याने बाबुलनाथ मंदिराच्या इथे उतरवला ना आपल्याला आणि हार्डली तिथे 2 ते 3 मिनटावरती वॉकत आपण आलो. तर इथे यायला गगनगिरी महाराजांच्या मठच्या एंट्रीच्या इथे यावं लागतं आपल्याला. आणि इथे तुम्ही समोर बघू शकता इथे भिंती रंगवण्याचं काम चालू आहे. आणि आता आपण मठाच्या इथे पोचलेलो आहे. मठाच्या म्हणजे एंट्रीच्या इथे पोचलेलो आहे आपण. हे रोड मेन पॉईंट इथलाच इथेच कनेक्ट करतात. तुम्ही सरळ या नाही तर फिरून या, इकडेच ह्याच पॉईंटला पोचणार आहे. आणि हे आहे इथे तिकीट काउंटर. आणि हा तुम्ही समोर बघताय तो गगनगिरी मलबार हिल आश्रम. आणि तिथे समोर बघू शकता त्यांनी स्कॅनर ठेवला आहे. ते स्कॅन करून तुम्ही इथे तिकीट घेऊ शकता. आम्ही ऑनलाईन बुक करून इथे आलो, त्यामुळे आपल्याला तिकीट तर मिळालेली आहे. आता 4 वाजले की आता इथून आतमध्ये आपल्याला जायचं आहे. इथे बघू शकता इथे फक्त ऑनलाईन तिकीटच करू शकता आणि वेबसाईट आहे तर मी लिंकमध्ये देईनच. हे बघा त्यांनी सांगितलं तसं. आणि इथे तिकीटाची प्राईस बघू शकता आणि हा बारकोड आहे. तर हे आम्ही स्लॉट बुक केलेले. हे बघा आमचं 4चा टायमिंग होता आणि आम्हाला मिळालेले तिकीट. आणि इथून आता आम्ही आतमध्ये जाणार आहोत. 25 रुपये फेल झाले. आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता पूर्ण लाईन लागलेली आहे. आता आपण एंट्री करतो आतमध्ये. तर बघा तुम्ही दाखवतो. आणि आपल्याकडे भावाकडे तिकीट आहे, तो भाव स्कॅन करेल. आपल्याला एंट्री मिळालेली आहे आतमध्ये. तर तुम्ही बघू शकता हे बघा, हा आहे त्यांनी वॉकवे बनवलेला आहे आणि ते पूर्ण कावळ्याच आहे सध्या तरी. 4 वाजलेत आणि आपण आता एंट्री केलेली आहे. 4 वाजलेत आणि आपण आता आतमध्ये एंट्री केलेली आहे. आणि ते बघू शकता पूर्ण लाकडाचं त्यांनी बांधकाम केलेलं आहे. आणि इथून पूर्ण हे बघा, हे बघ हे कसं वाटतं. हा ते गुफा टाईपमध्ये पडतात, पूर्ण दगड आहे. राईट. आणि हे बघा इथे माहिती सांगितली ते पक्षीचे. हा पक्षी इथे बघायला मिळेल. इंग्लिशमध्ये बोल, काय बोलतात? कॉपरस्मिथ बार्बेट. बार्बेट, ओके. यस. हा जो वॉकवे त्यांनी बनवला आहे तो 485 मीटर लांब आहे आणि 2.4 मीटर रुंदचा बनवलेला आहे. ओरिएंटल मॅकपी रॉबिन. हा पक्षी असेल ओरिएंटल मॅकपी रॉबिन, हा सुद्धा पक्षी इथे आहे पण दिसत नाही आम्हाला. आणि इथे बघू शकता तिथे काम पण चालू आहे. रेड बुलबुल, पण अजून कुठे बुलबुल दिसलेला नाही आहे आम्हाला. आणि इथे बघू शकता तुम्ही मुंबईचा व्ह्यू इथे तुम्हाला बघायला मिळेल. आणि तिथे समोर आहे बीच, गिरगाव चौपाटी. ते बघा व्ह्यू. इथे बघू शकता इथे पक्ष्यांचा आवाज ऐकायला येतो, पण ते पक्षी झाडामध्ये आहे त्यामुळे दिसत नाही. बघा इथे पक्ष्यांचा आवाज आहे. पक्षी पण आहेत
तर इथे बघत असाल तर आता आपण एंड ट्रेकला पोचलेलो आहे. तर इथून पूर्ण सर्कल करून रिटर्नला जाणार आपण. इथे बघू शकता, इथे कॅमेरा पण लावलेला आहे. तर इथे जर आलास तर कृपया इथे कचरा करू नका. येस काय बोलतो भाष, काढूया बरोबर ना? एक नंबर. चल एक फोटो काढूया. आणि तिथे बघा ते आहे समुद्र किनारा आणि पूर्ण तिथून मुंबईचा व्ह्यू दिसतो. तर 4 ते 5चा टाइम स्लॉट होता, तो आता आमचा स्लॉट संपलेला आहे. आणि जसं की बघू शकता आता दुसऱ्या स्लॉटचे माणसं आतमध्ये येणार. तर आता आपण इथून गेटच्या इथून बाहेर जाणार. तर एंट्री आणि एक्झिट गेट सेमच आहे. तर आता आपण एलिव्हेटेड नेचर ट्रेल नैसर्गिक उन्नत मार्ग म्हणून बाहेर आलो आहे. 4 ते 5 आपला टायमिंग होता. तर इथे येण्यासाठी आम्ही ग्रँड रोडला उतरलो. तिथून ट्रेनचे आमचे 20 रुपये झाले रिटर्न. नंतर बसचे 6 रुपये तिकीट झाला आणि इथे बुकिंगचे 25 रुपये झाले. तर आता आपण चालू आहे घरी. तर हा ब्लॉग तिथेच आपण एंड करतो. तर आपण भेटू पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.